आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कृपावंत, हो आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, हो साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. ओम तेथे करा माझे, गोवन घेते ओम तेथे करा माझे, गोम घेते करा भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पाया पास, वंचिले ते पाया पासी, यासी वेगळे नाही, यासी वेगळे ओम तेथे करा माझे, ओम तेथे करा माझे, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या तुका गावी, म्हणे सोडिल्या गाठी. दिले मिठी पायाची, दिले मिठी पाया, हो दिले मिठी पायाची, दिले मिठी पायाची, दिले मिठी पायाची, दिली मिठी पायाची. तुका म्हणे सोडिल्या गावी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, म्हणे सोडिल्या गावी, तुका म्हणे सोडिल्या गाठी. दिले मिठी पायाची, दिले मिठी पाया, दिले मिठी पायाची, दिली मिठी पायाची, दिले मिठी पायाची, दिले मिठी पायाची. ओम तेथे करा माझे, गोमातेचे करा, ओम तेथे करा माझे, गोमातेचे करा. भार ओझे तुम्हासी, माझे ओझे तुम्हासी, माझे ओझे माझे ओझे तुम्हासी, माझे ओझे तुम्हासी. विठोबार कुमार, हरी जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, हरी जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. रे ना आम रे 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 ना
साधु संत जीवन
बाजवो छे बाजवो छे
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटी ते करा माझे भार ओझे तुम्हाशी वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे गोमटी ते करा माझे भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी जयति जगति माया यस्य काया धवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलयो ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वाद पुनः पुनः वन्दो आचार्या शङ्करो जो ग्रंथार्थ विवेक चतुरो सारो निकर्मटतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला तू का करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावास चिदंबर नमोस्तुते संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनुपंत तथा मुनिजनतया मामा ऐसे बोलते नामे शंकर शुभकरामि संगजो संगते पुण्यनगरीचा पुण्यभूमीचा मोती खरा शोभतो ऐसा संतबरा शुभकरा दांडेकरा वंदितो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे बैसौ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरी प्रस्तुत. आनंदकंद सचिदानंद घन असलेल्या परमात्म्याच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगद्वंदनीय संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा आहे. जगद्गुरू तुकोबराय त्या ठिकाणी महापुरुषांच्या समोर एक विलक्षण प्रकारची मागणी करतात. तुकोबराय म्हणतात, या साधू संतांच्या समोर गेल्यानंतर विनंती करून सांगतात, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही नुसते कृपावंत आहात असं नाही, दोन विशेषणं दिली महाराज. साधू संत जीवलग. तुम्ही साधू संत आहात आणि साधू संत असून तुम्ही त्या ठिकाणी कोण आहात? जीवलग आहात. जीवलग आहात. माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्याकरता एक काम करा. माझी एक मागणी आहे, माझी एक विनंती आहे. काय? गोमट येते करा माझे, माझं गोमटं करा म्हणे. भार ओझे तुम्हाशी, माझं ओझं आहे तुमच्यावर आणि तुम्ही माझं आता गोमटं करा. बरं, कारण मी तुम्हाला शरण आलो आहे. वंचिले ते पायापाशी, नाही अशी वेगळे. आता मी तुमच्यापासून दूर जाणार नाही. माझं तुम्ही त्या ठिकाणी गोमटं करा. मी शरण आलेलो आहे. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी. पायाला मिठी दिली आता तुमच्या. आता तुम्हीच सोडून मी दुसरं कुणीकडे जाणार नाही. माझी विनंती आहे, गोमट येते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांचा 257वा जन्मोत्सव निमित्त आपण अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न करत आहात. आणि हा संपन्न करत असताना त्या ठिकाणी श्री चिदंबर महास्वामी संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज, सद्गुरू योगीराज लक्ष्मणगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरू द्वारकादासजी महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री आंबेगडकर महाराज, ब्रह्मलीन महंत गुरुवर्य श्री नारायणगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये माझं खूप जन्माचं भाग्य उदयाला आलं असेल की मला संत श्रेष्ठ दास राजाराम महाराजांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. कारण महापुरुषांची सेवा करण्याकरता काहीतरी असावं लागतं. पुण्य सेवा तर भरपूर घडत असतात, पण महापुरुषांच्या सेवेकरता पुण्य असावं लागतं. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐशियाची भेटी, अशा बऱ्याच पद्धतीने वर्णन करून सांगितलं जातं. म्हणून आजची ही असणारी उपांत्य दिवसाची सेवा सर्व संयोजक नियोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून संत श्रेष्ठ दास राजाराम महाराजांचे असणारे विद्यमान वंशज परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कैलास महाराज परदेशी यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आली आहे. ते 2 वर्षापासून मागं लागले होते, पण ताळमेळ बसत नव्हता आमचा. आणि कदाचित राजाराम महाराजांचीच इच्छा असेल, मध्ये येऊ नका, जरा 2 वर्ष थांबून या. हा, कारण मग तोपर्यंत माझं पुण्य जरा बळकट झालं पाहिजे ना सेवा करण्याकरता. म्हणून आजची सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राजाराम महाराजांची सेवा आपण सर्वजण करणार आहोत. सर्वजण गाणारी वाजवणारी महाराज मंडळी, खूप मोठी महाराज मंडळी आहेत. महाराज, मी अमृत महाराज जोशींचं कीर्तन यूट्यूबवरचं ऐकलं त्या दिवशी प्रवासात असताना. आज का काल काहीतरी. तुम्ही खूप गोड गायन करता, आम्हाला काही तुमच्या इतकं गाता येत नाही. तुम्ही गोड गायन करता, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वजण असणारे टाळकरी महाराज मंडळी, मातृशक्ती असणारे आईसाहेबांसारख्या या गोड असणारे टाळकरी, विशेष 2 मृदंगाचार्य महाराज, तुम्हा सर्वांच्या चरणी उपस्थित असणारे सर्वजण, जे कोणी महाराज मंडळी असतील, कथाकार कीर्तनकार, सर्वांच्या चरणी, सर्व चिदंबरेश्वर भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि जास्त ओहापोहाने न बोलता परमात्मा श्री पंढरीनाथ आणि श्रीमंत सद्गुरुनाथ जशी बुद्धी देतील अशा पद्धतीने या असणाऱ्या तुकोबरांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. हरी आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा,
तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी योऽन्त प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांसहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. प्रस्तुत प्रसंगी आजच्या या 7व्या दिवसाच्या उपांत्य दिवसाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा आहे. आज आपला सप्ताहातील 7वा दिवस आहे आणि उद्या आपल्या सप्ताहातला कितवा दिवस आहे? काला आहे पण दिवस कितवा काय म्हणता तुमच्याकडे त्याला? हां, शेवटचा दिवस ना. तुमच्याकडे काय म्हणतात? शेवटचा दिवस म्हणतात ना. बऱ्याच ठिकाणी संयोजक सूचना द्यायला लागले, म्हणतात उद्या आपल्या सप्त्यातला शेवटचा दिवस आहे. सप्ताह करणाऱ्याचा, सप्ताह कीर्तन ऐकणाऱ्याचा, कीर्तन करणाऱ्याचा शेवट होतो, पण सप्त्याचा कधी शेवट होत नसतो. हे लक्षात धरा. कधीच शेवट होणार नाही महाराज, कारण शब्द असतो अखंड. शब्द काय? अखंड. अखंड म्हणजे काय हो? ज्याचा कधीही खंड होत नाही त्याला म्हणतात अखंड. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. कधीही ज्याचा खंड होत नाही ते अखंड आहे. ऐका, आज उपांत्य दिवस आहे आणि उपांत्य दिवसाच्या सेवेकरता आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि हा सप्ताहाचं निमित्त संत श्रेष्ठ श्री दास राजाराम महाराज यांचा जन्मोत्सव आहे. आपण पत्रिकेत जन्मोत्सव शब्द टाकला. मला वाटतं शब्दात जर आपण बदल केला तर थोडासा म्हणजे कीर्तनकार हा पाहुण्यासारखा असतो. पाहुण्यासारखंच राहावं, पाहुण्यासारखंच निघून जावं तर इमान म्हणजे इज्जत राहते. हा, हे लक्षात ठेवा. पण ज्या अर्थी राजाराम महाराज हे जर स्वतः सांगतायत मी तुकोबरांचा अवतार आहे, मागे आधी होतो तुकाराम मग झालो किंवा आता झालो राजाराम. आधी कोण होतं? तुकाराम होते. मग तुकोबरा असताना तुकोबरांचा अवतार होता की तुकोबरांचा जन्म होता? हे शास्त्री झाल्यापासून मला सुचायला लागले, तोपर्यंत नव्हतं सुचत. हे ज्याला समजल त्याला समजल. ऐका, जन्मोत्सव हा शब्द खूप सुंदर आहे. जन्माचा उत्सव, भगवान परमात्माचाही जन्मोत्सव केला जातो. श्रीराम जन्मोत्सव, भगवान गोपाळ कृष्णाचा जन्मोत्सव, दत्त जन्मोत्सव केला जातो. पण याच्यामध्ये एकतर अवतार हा शब्द जर आला तर चांगलं होईल, किंवा जयंती असा शब्द आला तरी खूप चांगलं होईल. आमच्या ते शास्त्रामध्ये जे जयती, जयामी, जयता, जयतः असे ते त्या ठिकाणी सांगितले जातात लक्षणं. तुम्ही जे लिहायचं ते लिहा, पण मी अवतार हा शब्द वापरेल. याचं कारण आहे, अवतार कशाला म्हणतात आणि जन्म कशाला म्हणतात. जन्माचा विचार जर करायला गेलं तर जन्म हा सामान्य जीवाचा असतो. जन्म कधी होतो माणसाचा? आगा कर्मी जय उरावे तै सुखदुःखी फळा यावे. कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. तुम्ही ऐकत आहात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. जन्म त्या ठिकाणी कारण काय? कोणत्या एकच कारण असतं की कर्म शिल्लक राहतं म्हणून जन्म आहे. पण अवतार तसा नसतो महाराज. अवतार म्हणजे काय माहिती आहे का? तृ नावाचा धातू आहे आणि त्याला अव हा उपसर्ग लागलेला आहे. बारकाईने ऐका. तृ नावाचा धातू आहे, त्याला अव हा उपसर्ग लागला. तृतरती म्हणजे तरणे आणि अव हा उपसर्ग लागला की त्याला अवतरती असं त्या ठिकाणी म्हणतात.
म्हणजे तू तरती तरणे अव उपसर्ग लागल्यानंतर अवतरती म्हणजे काय, स्वसामर्थ्याने वरून खाली यायचं. कधी कसं यायचं, स्वसामर्थ्याने वरून खाली यायचं. आणि इथलचं कार्य पूर्ण झालं रे झालं की स्वसामर्थ्याने खालून परत वर जायचं, त्याचं नाव अवतार. महाराजांच्या चरित्राचा आपण जर विचार केला तर स्वसामर्थ्याने आलेले आहेत महाराज. तुकोबरांचं प्रमाण आहे, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. हा एकंदरीत शिक्का पाठविला इह लोका, म्हणे तुका इह लोका आलो म्हणे तुका. आणलं नाही, आलो. का बरं आलो, आम्ही नामाचे धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग. किती प्रमाणात सांगावेत, अवतार आहे, अवतार आहे. आणि या जगामध्ये अवतार फक्त दोघांचाच होत असतो महाराज. या जगामध्ये अवताराचं चिंतन जर केलं तर दोघांचा अवतार आहे. एक परमात्म्याचा अवतार होतो आणि दुसरा त्या ठिकाणी संतांचा होतो. एरवी बाकी सर्वांचा जन्म असतो, जन्म असतो. म्हणून स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि येताना येण्याची भूमिका काय महाराज, महापुरुषांची भूमिका दोन असते. महापुरुष या जगामध्ये जर येत असतील तर येण्याच्या त्यांच्या दोन भूमिका असतात. त्यांची पहिली भूमिका असते वाढावया सुख भक्ती भाव धर्म. एक कुळाचार नाम विठोबाचे दोन गोष्टी असतात. एक तर या जगामध्ये वाढावया सुख आणि वाढावया भक्ती भाव धर्म याच्याकरता येतात. आणि दुसरं त्या भगवंताचं नामस्मरण करण्याकरता येतात. अहो या महापुरुषांना जर आपण म्हटलं, एखाद परमात्मा पंढरीनाथाने जर प्रत्यक्ष यांना सांगितलं असं करा ना, तुम्हाला काय पाहिजे ते देतो, मग काय द्याल तुम्ही? देवसुद्धा देऊ शकत नाही महाराज, अशी गोष्ट ते मागतात. काय मागतात माहिती आहे का? देव म्हणतो तुम्हाला मोक्ष पाहिजे का, म्हणतात नको. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. युगायुगीचे जन्म आहेत महाराज, युगायुगीचे जन्म आहेत. अगदी पहिल्यापासूनची परंपरा जर पाहिली तर पहिले होते कोण, विचार करा, पहिलं कोण होते ते. प्रत्यक्ष पहिल्यांदा जर विचार केला तर सत्ययुगामध्ये ते प्रल्हादजी होते महाराज, प्रल्हादजी होते. आणि प्रल्हादजी असताना त्या ठिकाणी भगवान नारायणाची उपासना त्या ठिकाणी करत होते नारदजींच्या माध्यमातून. नारदजी माध्यम झाले आणि नारदजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी नारायणापर्यंत पोचले गेले. पुढे सत्ययुगानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये अंगदजी आहे, अंगदजी आहेत. आणि अंगदजी असताना त्या ठिकाणी रामापर्यंत नेण्याचं काम केलं. हनुमानजी मध्यस्थी झाले महाराज आणि रामापर्यंत त्या ठिकाणी गेले. तुम्ही विचार, लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. त्याच्यानंतर पुढे द्वापारयुग आलं आणि द्वापारयुगाला त्या ठिकाणी हेच त्या ठिकाणी अंगदजी, पुढे त्या ठिकाणी उद्धवजी झाले. गोपिकांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळाला आणि मग परमात्म्याशी एकनिष्ठ झाले. तेच त्या ठिकाणी पुढे आलं कलियुग. कलियुगामध्ये नामदेवराय झाले. नामदेवराय झाल्याच्या नंतर विसोबा काकांच्या माध्यमातून परमात्मा पंढरीनाथ कळाला, आनंद प्राप्त झाला गेला. आणि याच्याही पुढे त्या ठिकाणी पुढे मग आता अवतार कार्य झालं, पण अभंगाची रचना करायची. एवढी अभंग, शतकोटी अभंगाची रचना करायची, संकल्प तर केला. मग काय करावं? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुकोबरांच्या रूपाने अवतीर्ण झाले. जगद्गुरु हे तुकोबरांना दिलेलं विशेषण आहे महाराज. त्यांनी स्वतः पदवी लावलेली नाही. हो, आमच्या पदव्या आम्ही स्वतः लावतो. शास्त्री लिहावंच लागतं महाराज, लोकांना तर सांगावंच लागतं. शास्त्री, नुसतं शास्त्री नाही, शास्त्रीजी, शास्त्रीजी. एका ठिकाणी एका महाराजांना पदवी दिली होती, नाव नाही सांगत मी कोणाचं, आहेत अजून ते. ऐका, एका महाराजांना पदवी लावत असताना त्यांनी सांगितलं, शास्त्री
असं टाकलं नाही, शास्त्री जी असं लिहा असं म्हणले. शास्त्री जी लिहा म्हणल्यानंतर बोलणारा पण पुढचा फार सुंदर होता. पुढचा म्हणला आम्ही पारलेला पण जी म्हणतो, मग शास्त्रीला जी म्हणायला काय अडचण आहे. ऐका, मग जगद्गुरु हे जे आहे ना विशेषण या जगामध्ये फक्त तिघांना आहे. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कृष्णं वंदे जगद्गुरु. नंबर 2 पूज्यपाद शंकराचार्यांना जगद्गुरु, श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबराय. हे 3 प्रकारच्या, त्यांची कारणं वेगळी, ती कारण मीमांसा करायची नाही. मग तुकोबराय आले. तुकोबरांनी अभंग रचना केली गेली, पण एवढं करून सुद्धा काही अभंग राहिलेच गेले महाराज. मग काय करावं, ती अभंगाची रचना करण्याकरताच प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांनी श्री संत राजाराम महाराजांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण केला. किती विशेष आहे, हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे महाराज. आम्ही आत्ता मळणगावला कथा केली की नाही, आदरणीय गोविंददादांच्या माध्यमातून आम्ही मळणगावला बरेचसे स्वामींचं चरित्र झालं गेलं, शिवमहापुराण, भागवत आदी कथा झाल्या गेल्या. आणि एवढं सर्व होत असताना यंदा त्यांनी फार मोठी जबाबदारी दिली आम्हाला, ते म्हणजे संत श्रेष्ठ दास राजाराम महाराजांचे अभंग सार्थ करायचे, अभंग सार्थ करायचे. आता हे त्यांच्याच कृपेने त्या ठिकाणी होणार आहेत, म्हणून अभंग रचना करायला सुरुवात केली. महाराज मला सांगा, एका जन्मामध्ये आल्याच्या नंतर जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होतीये, माझी शंका आहे इथे. मुळात माझी रासच शंकेखोर आहे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. माझी जी रास आहे ही कन्या रास आहे. कन्या राशीचा स्वभाव असतो संशय घेणं. आता तुम्ही तुमच्या राशी पाहून घ्या, नाही तर कीर्तन झाल्यावर मला विचारताना माझी रास कोणती आहे. मी माझी पाठ करून ठेवली आहे, तुम्ही तुमचं पाहून घ्या. ऐका, कन्या राशीचा स्वभाव असतो संशय घेणं. मला परमार्थात संशय महाराज, पण संसारात संशय नाही. ऐका, परमार्थात संशय आणि संशय कोणालाही निर्माण होत नसतो, संशय दोघांना निर्माण होत नाही. एक, ज्याला सर्व कळालेलं असतं त्याला कधी संशय निर्माण होत नाही. आणि 2, ज्याला काहीच कळालेलं नसतं ना त्याला कधी संशय निर्माण होत नाही. सर्व कळालं तर संशयाला जागाच नाही, आणि काहीच कळालं नाही तर काय संशय घेईन. मग संशय कोणाला निर्माण होतो, या दोघांचा मधला जो असतो त्याला संशय निर्माण होतो. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. दोघांच्या मधला कोण, ज्याला थोडं कळालंय आणि ज्याला थोडं कळायचं राहिलं ना तो मधला असतो, त्याला संशय निर्माण होतो. मला संशय निर्माण होतो महाराज, का बरं राजाराम महाराजांनी परत अवतार धारण केला. बरं राजाराम महाराजांच्या आधी तुकोबरांनी का अवतार धारण केला, तुकोबरांच्या आधी नामदेवरायांनी का अवतार धारण केला, नामदेवरायांच्या आधी उद्धव होते की नाही, का अवतार मग परत उद्धवानंतर नामदेव नंतर, ही का बरं परंपरा. एक प्रल्हादाचं आयुष्य होतं, प्रल्हादाचा जो अवतार झाला, प्रल्हादजींच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, तेवढ्या याच्यामध्ये समाधान होतं ना महाराज. ऐकता ना तुम्ही सर्वजण, अहो तेवढ्या गोष्टीत समाधान होतं, कशा करता परत परत अवतार धारण करायचा. बरं अवतार धारण करत असताना आईच्या उदरातूनच बाहेर पडावं लागतंय. मग गर्भाच्या यातना काय सांगू, गर्भीच्या यातना काकड्यामध्ये आपण सर्वजण म्हणतोच की. मग सर्व आहेच आहे, पण एवढं असताना सुद्धा का अवतार धारण केला असं आहे. जरी गर्भवासाचं दुःख असलं, गर्भवासाचं दुःख खूप मोठं सांगितलंय महाराज. गर्भी होतो यमदंड, 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 वरती पाय खाली तोंड, गर्भी होतो यमदंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, गर्भी होतो यमदंड, गर्भी होतो यमदंड. गर्भी होतो यमदंड, गर्भी होतो यमदंड. गर्भी होतो यमदंड, गर्भी होतो यमदंड, वरते पाय खाली तोंड. गर्भामध्ये यमदंड आहे, वरती पाय आहेत आणि खाली तोंड आहे महाराज. आणि एवढ्या अवस्थेमध्ये तिथं राहावं लागतं. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. माझा मुद्दा काय चाललाय तो लक्षपूर्वक ऐका. प्रल्हादजींचा अवतार झाला नारदांच्या माध्यमातून. ज्यावेळेस गर्भात होते त्याच वेळेस नारदांच्या माध्यमातून कयाधू मातेला नारदांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी नारायणाचं भजन चाललं होतं. आनंद प्राप्त झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. खूप आनंद झाला. बरं आता प्रगट झाल्याच्या नंतर किती आनंद आहे महाराज. या जगाला 9 प्रकारची भक्ती जर पहिल्यांदा कोणी सांगितली असेल तर प्रल्हादजींनी सांगितली.
श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम वा पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदना. ही 9 प्रकारची भक्ती प्रल्हादजींनी सांगितली. माझा संशय लक्षात धरा. बरं, एवढं भगवंताचं नामस्मरण केलं महाराज. हरी भजनी हे ढवळिले जग, चोकवेला लाग कळी काळाचा. हरी भजनी हे ढवळिले. हरिभजनाने सगळं जग ढवळून काढलं. तुम्ही ऐकताय ना सर्वजण, सगळं जग ढवळून काढलं. अखंड भगवंताचं नारायणाचं चिंतन करत होते. एवढं नारायणाचं चिंतन की स्वतःच्या वडिलांनी कड्याहून खाली फेकलं तरी देवाने झेललं. इतकं सर्व दुःख सहन करत 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 भगवंताचं नामस्मरण झालं गेलं. प्रत्यक्ष परमात्म्याची भेट नरसिंह रूपामध्ये. आता मला चरित्रकथा विस्तार करायची नाही. प्रत्यक्ष नरसिंहाच्या रूपामध्ये भेट झाली. अहो, इतका आनंद दिला गेला त्या नरसिंहाने. भगवान परमात्म्याने नरसिंह रूपामध्ये प्रल्हादजीला जो जवळ जायचा त्याला परमात्मा गुरगुर करत होता. लक्ष्मी आईसाहेबांच्या समोर सुद्धा गुरगुर केलं. पण ज्यावेळेस प्रल्हादजी जवळ आले ना महाराज, जसा गुरगुर गुरगुर करत होता ना देव, तशी देवाची गुरगुर गुरगुर शांत झाली. एक वाक्य लक्षात ठेवा, देवाची गुरगुर भक्तांच्या पुढे कधीच चालत नसते. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद दया सोडवी नर हरे, दया सोडवी नर हरे, दया सोडवी नर हरे, दया सोडवी नर हरे. कडे वरे भक्त सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला. उचलून घेतला कडे वरे भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारी, तयाशी सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निमाला. उचलून घेतलं महाराज, स्वतःच्या जवळ उचलून घेतलं. हे जे असणारं मस्तक आहे सिंहाचं आहे, धड मानवाचं आहे. मग प्राणी आपल्या असणाऱ्या वात्सल्यभाव कसा प्रगट करतो, तर जिभेच्या माध्यमातून करतो. चाटायला सुरुवात केली, चाटायला सुरुवात केली. नुसते प्रल्हादजी रडत होते, यात नवलनं होतं महाराज. भगवान सुद्धा रडत होता. माझा मुद्दा काय आहे लक्षात धरा, चरित्रात अडकायचं नाही. एवढा सगळा आनंद जर प्राप्त झाला होता प्रल्हादजींना, तर अंगदजींच्या रूपात का आले बरं? अंगदजींच्या रूपात आले, आनंद मिळाला नाही का? रामाचा संग प्राप्त झाला, रामाबरोबर त्या ठिकाणी. बरं, इतकं विद्रोही होतं, स्वतःच्या वडिलांना रामाने मारले तरी रामाची संगत सोडली नाही. एवढं आनंदाने त्या ठिकाणी राहिले गेले. मग एवढं सगळं राहताना त्याच वेळेस रामाचं चिंतन घडलं. अरे राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव पाये तुकोबराय म्हणतात. राम म्हणणारा राम स्वरूपच होतो. मग राम म्हणत असताना रामाचं चिंतन केलं. कशाकरता परत उद्धवजींच्या रूपामध्ये आले? कशा करता आले? ते कृष्णाचं चिंतन करायला लागले. गोपिकांच्या जवळ जावं लागलं. ब्रह्मज्ञान देवे सांगो पाठविला, तोही रडू लागला नामा म्हणे, तिथपर्यंत आले. बरं, आता उद्धवजींपर्यंत ठीक होतं. परत नामदेवरायांच्या रूपामध्ये आले. बरं, नामदेवरायांच्या रूपामध्ये किती आनंद झाला. देवाबरोबर बसायचं काय, देवाला खाऊ घालायचं काय, किती आनंद होता महाराज. देवाबरोबर, देव त्यांच्याबरोबर खेळायचा, देव त्यांच्याबरोबर बोलायचा. ऐकतात तुम्ही सर्वजण, सगळी क्रिया देवाबरोबर करत होते. नंतर मुक्ताईनीच सांगितलं, मडकं कच्चं निघालं. विसोबा काकांपर्यंत गेले आणि मग परमात्मा सर्वत्र दिसला. इतका दिसला की ज्ञानोबा आहे, जे प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथाचे अवतार आहेत, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. एवढं असताना सुद्धा ज्ञानोबरायांची संगत घडली गेली. बरं, इतकं पण देवा म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीची आहे. इतकंपर्यंत की ज्ञानदेव आणि परमात्मा वेगळा, एवढी संगत सगळी भरली. एवढं 86 वर्षापर्यंत, 82 का 86 वर्षाचं आयुष्य त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं गेलं. भगवंताची असणाऱ्या भगवंताच्या नामाची पताका महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर पंजाब क्षेत्रापर्यंत, घुमानपर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेले. एवढंच सगळं आनंद लुटला. पण तेच नामदेवराय परत तुकोबरांच्या रूपात अवतीर्ण झाले. का? कळतंय माझं बोलणं? कीर्तन असंच असतं का वेगळं असतं? घरी जाऊन विचार करा, सांगा ना. मला विनोद येत नाहीत सांगता, मला हसवता येत नाही, मला लोकांना रडवता येत नाही. ऐका, जर एवढंच सगळं घडलं, तुकोबरांच्या रूपात आले. बरं, तुकोबरांच्या रूपात आले तर काय सामान्य होते का?
सांगा ना तुम्ही, तुकोबरांच्या रूपामध्ये आले तर तुकोबरांच्या जीवनाचा विचार करा. अरे संसारिक जीवनसुद्धा त्यांचं होतं, साधकाचं जीवन होतं, सिद्धाचं जीवन होतं. एवढं दुःख सहन करत 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 तुकोबराई उच्चतम स्थितीपर्यंत पोचली की नाही. मग एवढी उच्चतम स्थिती प्राप्त झाली गेली की परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा, परमात्मा त्या ठिकाणी भेटावा. परमात्म्याची जर आस लागली गेली तर त्या ठिकाणी परमात्म्याने त्यांच्याकडे यावं, नुसते आले नाहीत. मग पाहुणे घराची आज आली ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडीती जर्जर. परमात्मा प्रत्यक्ष पाहुणा म्हणून आला. जेवतोय काय, काय करतोय, मस्त बसतोय, मुखशुद्धी करता त्या ठिकाणी तुळशीचं पान दिलं जातं काय, इतका आनंद झाला. अरे एवढंच नाही, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. ऐका, स्वतः स्वदेह वैकुंठ गमन त्यांनी त्या ठिकाणी केलं. मग एवढं सगळं झालं, बस झालं होतं ना. पण परत सुद्धा त्या ठिकाणी येण्याचं कारण काय, काय वाटतं बरं आपल्याला? आपण इथं येण्याची कारणं भरपूर आहेत. आपल्याला इथं यायचं ना, इथं येण्याची कारण भरपूर आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण मगाशी आपण बोललो ते म्हणजे कर्म आहे. चला, कर्मच नावाचं कारण समजा. पण खरं सांगा ना, कर्म नावाच्या कारणामुळे आपण येतो. पण कर्मानुगच्छती जीव एका, एक जीवा कर्मानुगच्छती. जीव हा कर्माने बांधलेला आहे, कर्मानुबंधे मनुष्य लोके. आपल्याला कर्म करावंच लागतं. कर्म माणसाला सुट्टी देत नाही. न्यायशास्त्रकाराने असा एक न्याय सांगितला आहे महाराज. आता त्याचे संस्कृतचे शब्द मला आठवत नाही, पण न्यायशास्त्रकार सांगतात, जर्सी गाईचं वासरू आणि गावरान गाईचं वासरू याच्यामध्ये फरक आहे की नाही. गावरान गाईचं वासरू जर तुम्ही त्या ठिकाणी सोडलं, तर एवढ्या कितीही मोठा कळप असू द्या गाईचा, ते बरोबर जसं आपल्या आईला जाऊन बिलगतं का नाही, जसं बिलगतं ना, तसं कर्म तेच आहे महाराज. जो करतो ना तो त्याच्यापर्यंतच येतं. केले कर्म झाले तेची च लावला की नाही, हा सगळीकडे लावा. केलेलं कर्मच भोगावंच लागतंच. कारण का, आपल्याला कर्माने बांधलेलो आहे. पण महापुरुषांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कर्म आहे महाराज? कर्म करण्याकरता कर्माची अपेक्षा असावी लागते. कर्मातून वासना निर्माण होते. महापुरुषांच्या ठिकाणी या संसाराची कोणती वासनाच नाही. कोणत्या प्रकारची वासना आहे मला सांगा ना. अहो, एक सांगू का, महापुरुष जन्माला येण्याकरता दोघांची पुण्याई असावी लागते. ऐकताय तुम्ही? कोणाची? 2 जणांची. आणि ते कोण? आपल्या घरी जर एखादा महापुरुष, आपल्या घरी जर एखादी सत्पुरुष यावं वाटत असेल ना, तर आई आणि वडिलांची पुण्याई असावी लागते. शास्त्रकार सांगता आपल्याला, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील मुलगा जर जन्माला यायचा असेल, सुशिलो मातृपुण्येन, आईच्या पुण्याईने सुशील मुलगा जन्माला येतो. पितृपुण्येन चतुरता, विद्वान मुलगा जर जन्माला यायचा असेल तर आई वडिलांचं पुण्य लागतं. उदार जन्माला यावं वाटत असेल तर वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान जन्माला येण्याकरता स्वतःचं पुण्य असावं लागतं. याच्या उलट आहे, उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, अदातव्य वंशदोषेन आत्मदोषेन अभाग्यता. उन्मत्त पोरं जन्माला येतात, आईचा दोष. मूर्ख मुलं जन्माला येतात, बापाचा दोष. कंजूस जन्माला येतात, वंशाचा दोष. मक्खीचूस आहे तुमच्याकडे? ती म्हणतात तुपात माशी पडले तरी माशी चुकून घेतात, पण माशी मोकळी तुपातून सोडत नाही. ऐका, आणि अभागी जन्माला येतो. कशामुळे जन्माला येतो बोला ना? स्वतःचा दोषामुळे. पण ही जी सगळी यादी तुम्हाला आत्तापर्यंत राजाराम महाराजांपर्यंत सांगतोय की नाही, याचं कारण आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
पुण्य केले जन्मोजन्मीचं पुण्य आहे महाराज या महापुरुषांचं. यांचं पुण्य सरत नाही, उलट यांचं पुण्य वाढतं, यांचं पुण्य वाढतं आणि त्याला जोड असते आई वडिलांची. महाराजांचा आपण अवतार उत्सव त्या ठिकाणी संपन्न केला दुसऱ्या दिवशी. मला त्यांचा अवतार जास्त सांगायचा नाही, पण किती वडिलांचा जर विचार केला, हरिसिंग बाबा किती त्या ठिकाणी मोठं पुण्य असेल महाराज त्यांच्या उदरी. विचार करा, आईसाहेब त्या ठिकाणी लक्ष्मी आहेत, बरोबर ना? मग किती पुण्य यांचं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल की ज्या वेळेला हे जी मंडळी आहेत ना महाराज, हे चांगलं घर पाहूनच येतात. एक वाक्य सांगू तुम्हाला, चोर जसं चांगलं घर पाहून चोरी करतात, तसे महात्मे चांगलं घर पाहून अवतार धारण करतात. कोणाच्या घरी यायला नाहीत महाराज, कोणाच्या घरी येत नाहीत ते. तुमच्या उशिरा टुबा पेटतात ती गोष्ट वेगळी आहे. आणि तुम्ही टाळ्या वाजवायच्या करता मी कधीच वाक्य बोलत नाही, मी भुलत नाही लोकांच्या टाळ्याला. आता पहिलं मला नवीन असं वाटायचं महाराज, काय लोक माझ्या कीर्तनात टाळ्या वाजवे. काहीच नसतं महाराज, इथपर्यंत ऐकत येत, बाहेर गेले का तंबाखू मळे येतात. महाराज खरं सांगत होते, पण काय करावं, घाल त्याच्या डोक्यात दगड. आता काय करतो? अहो, कीर्तनातलं घेऊन गेलं पाहिजे, कारण कीर्तन एक वाक्य लक्षात धरा. आता काहींनी कीर्तन खाली आणलं ती गोष्ट वेगळी, आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही, कारण दुसऱ्याचा दोष पाहणं हे सुद्धा शास्त्र सांगतं दोष आहे. पण ऐका, कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन आत्मउद्धाराचं साधन आहे. आपल्या स्वतःचा उद्धार आहे महाराज. ही एक प्रकारची भक्ती आहे. तुम्ही ऐकतात, तुमची श्रवण भक्ती आहे. मी सांगतोय ती कीर्तन भक्ती आहे. ही जी मंडळी गायन करतात, यांची गायनाच्या वादनातून यांची गायन वादनाची यांची भक्ती आहे महाराज. हो, यांची भक्ती आहे. म्हणून किती मोठं पुण्य आहे त्या दोघांचं. अहो, अखंड भगवंताचं नामचिंतन करणारे आहेत दोघंही जण. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने गर्भधारणा राहिली, भगवंताच्या इच्छेने. आपली जर इच्छा जर असेल तर आपल्या इच्छेने काहीच होत नाही. भागवताचं चिंतन करून पहा, आपल्याला कोणत्या कुळात जन्म मिळाला पाहिजे, आपले आईवडील काय असले पाहिजेत, आपले नातेवाईक कसे असले पाहिजेत, आपली पत्नी कशी कसं असलं पाहिजे, हे किती प्रयत्न करा. जे प्रारब्धात लिहिलेलं आहे ना, का ललाटीचे लिहिले, जे इथं लिहिले ना ते कधीच पुसू शकत नाही महाराज. ते आपल्याला सर्व आहेच आहे. पण महापुरुषांचं तसं नाही महाराज, महापुरुषांचं तसं नाही. महापुरुषांचा जर विचार केला तर ते कुळही पाहतात, कारण ते देशता पवित्र आहेत, ते कालता पवित्र, ते कुलता पवित्र. मग ते देश काल कुल या सगळ्या गोष्टीने पवित्रच असतात महाराज. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ, पावन तो प्रमाणे येतात ना. पवित्र तो देश आहे का नाही, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ते येतं, पवित्र ते कुळ पावन तो देश येतो. असं पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. जिथे प्रगट होतात ना, ते कुळाला पवित्र करतात. नुसतं कुळाला नाही, त्या देशाला पवित्र करतात महाराज. आपला हा भारत देश इतका संपन्न आणि इतका पवित्र काय आतापर्यंत, याच्याकरता महापुरुषांची झालेली अवतार. जेथे वैष्णवांचा वास, जन्मभूमी पुण्यदेश. तुम्ही सर्वजण ह्या असणाऱ्या गावातले म्हणजे या देशातले आहेत, आणि तुम्ही या देशातले इतके पवित्र आहात की श्री संत राजाराम महाराज इथे प्रगट झालेत म्हणून पवित्र आहेत.
ही माती इतकी पवित्र आहे महाराज की दररोज उठावं आणि उठून या मातीला त्या ठिकाणी माती आपल्या कपाळाला लावावी. हे फार महत्त्वाचं आहे. मग ज्यावेळेला परमात्म्याच्या इच्छेने गर्भधारणा झाली की 7 महिन्यामध्ये गर्भ पूर्ण होत असतो. लक्षपूर्वक ऐका. मला राजाराम महाराजांचं चरित्र सांगायचं नाही, मला पुढे बोलायचं आहे. मला अजून 12 वाजेपर्यंत बोलायचं आहे. चालेल ना तुम्हाला? हा म्हणजे फक्त 12, जास्त नाही 12. मला पुढं परत कीर्तनाला जायचं आहे ना, सकाळी कीर्तन आहे. अरे वा, जागरच आहे तसं आज. ऐका. 7 महिने पूर्ण झाले की गर्भधारणा होते. गर्भधारणा पूर्ण होते, गर्भ पूर्ण होतो आणि गर्भ पूर्ण झाला की त्या मातेला, त्या आईला डोहाळे लागतात. कितव्या महिन्यापासून डोहाळे लागतात? 7व्या महिन्यापासून. मग 7व्या महिन्यापासून डोहाळे लागतात म्हणल्याच्या नंतर मग आता तिला डोहाळे लागायला लागले. आता आपले डोहाळे कीर्तनात सांगायसारखे नाहीत, त्यामुळे ते सांगायचे नाही, त्याची वाच्यता करून वेळ घ्यायचा नाही. डोहाळे लागले आणि असं आहे, धर्मशास्त्र ऐशे पुसावे डोहाळे. धर्मशास्त्र सांगतं ज्यावेळेस एखादी पत्नी गरोदर असते त्यावेळेला त्या पत्नीला तिच्या पतीने डोहाळे विचारावेत, तुला डोहाळे कशाचे आहेत. विचारलं होतं आईसाहेबांना की सांगा म्हणे डोहाळे कशाचे आहेत. म्हणे काहीच नाही. खरं सांगू का म्हणे, मला फक्त भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटतं. यांनी 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट हे की त्या ठिकाणी गर्भधारणा झाल्याच्या नंतर डोहाळे हे आध्यात्मिक एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट अशी का वाटतं याचं कारण आहे, गर्भामध्येच संत अवतीर्ण आहेत, गर्भामध्ये संत त्या ठिकाणी राहत आहेत म्हणून आहे महाराज. कारण त्या गर्भातल्या बालकाच्या तशा इच्छा त्या आईच्या शरीरावर उमटत असतात. नुसतं नामस्मरण करा वाटत नाही. मला असं वाटतं की आपल्या घरी साधू संत यावेत. नुसते साधू संत येऊ नयेत, तर साधू संतांनी आपल्या घरी येऊन जेवण करावं. त्या साधू संतांनी नुसतं जेवण करू नये, तर त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर त्या संतांचं दर्शन आपल्या जीवनात घडावं. त्यांचं झालेलं जे उच्चिष्ट असणारं जेवण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी खायला मिळावं. किती मोठे डोहाळे आहेत महाराज. आपले डोहाळे म्हणजे भिंतीचे पोपडे, जुरळं, काही ना मुंगळे खायचे सुद्धा डोहाळे होते महाराज. हां, पण त्या डोहाळ्यांचा विचार करा की त्यांना काय वाटतं, भगवंताचं नामस्मरण अखंड करत राहावं, सदैव भगवंताचं नामस्मरण करत राहावं. साधू संतांनी आपल्या घरी यावं, आपल्या घरी साधू संतांचं आगमन व्हावं, आपल्या घराला संतांचे पाय लागावे, त्यांनी भोजन करावं. एवढा आनंद झाला. आणि तोच नंतर त्या ठिकाणी 9 मास पूर्ण झाले. बरं, काय विशेष होतं महाराज, आईसाहेबांनी ज्या वेळेला आईसाहेब प्रसूत झाल्या ना, एरवी प्रसूत होत असताना मातेला फार वेदना होत असतात, खूप वेदना होतात. प्रसूत व्हायचं असलं की आईला वेदना म्हणजे असं सांगितलं जातं की प्रसूती हे मातेचा, त्या आईचा किंवा त्या गर्भिणी स्त्रीचा दुसरा जन्म असतो. पण विशेष असं झालं की आत्ताच आपण जे द्वितीया साजरी केली, फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला तुकाराम महाराजांची बीज म्हणतात की नाही, मग असंच आहे महाराज. बीजेला गेले, सदैव वैकुंठ गमनाला तुकोबराय निघून गेले आणि येताना परत बीजेच्याच दिवशी आईसाहेबांच्या उदरी प्रगट झाले. आणि कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. आईसाहेबांच्या उदरी बाळ प्रगट झालं. इतकं सुंदर, इतकं तेजस्वी, इतकं दिव्य होतं. बरं, त्या बालकाकडे पाहिल्यानंतर इतकी सालस त्या बालकाकडे होती महाराज. काही लेकरं लहानपणी दिसायला सुंदर असतात पण मोठेपणी सांगता येत नाही. काही नुकतेच जन्मलेले असतात की नाही, मी प्रमाण देतो. गाढवाचे ताने पालट तीक्ष्णोक्षणे, पाहताची बरे दिशे रूप वाढताची नाशे. गाढवाचं पिल्लू असतं ना, गाढवा पाहिलंय? गाढवाचं पिल्लू कधी? ओ बाबुळगावकर, पाहिलंय का? गाढवाचं पिल्लू इतकं सुंदर असतं महाराज दिसायला. कुठपर्यंत माहिती आहे का? गाढवाचे ताने पालट तीक्ष्णोक्षणे, पाहताची बरे दिशे. पाहिलं का बरं दिसतं, खूप आनंद येतो, पण कुठपर्यंत? रूप वाढताची नाशे. रूप वाढताची नाशे म्हणजे काय? गाढवाच्या पिल्लाजवळ, गाढवाच्या सांगतोय बरं का मी, गाढवाच्या पिल्लाजवळ गाढवपणा आला की रूप वाढताची नाशे. पण यांचं तसं नव्हतं. यांचं जर पाहिलं तर प्रसन्न मूर्ती होती, शांत होते महाराज, शांत होते. बरं, असे तसे शांत नव्हते. इतकी शांतता होती की जणू ते अवतीर्ण झाल्यानंतर या बाबळगावामधील सगळ्या लोकांना आनंद झाला होता म्हणतात. सर्व लोक आनंदित का झाले होते याचं कारण आहे. आणि सर्वांना एवढा आनंद झाला होता की हरिसिंग बाबाच्या घरी त्या ठिकाणी पुत्र प्रगट झालाय. पुत्र प्रगट, इतका आनंद सर्वांना का झाला होता याचं कारण आहे महाराज की त्याच्या आधी बाबळगाव वेगळं होतं आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी
महाराजांचं प्रगटीकरण झालं, महाराज अवतीर्ण त्या ठिकाणी झाले. त्यानंतरचं बाभळगाव वेगळे आणि याची प्रचिती आत्ता माझ्या समोर आहे. मी त्यावेळेसही नव्हतो, तुम्ही त्यावेळेला नव्हते, पण ज्यांनी कुणी हे चरित्र लिहून ठेवलं ते तर खोटं बोलू शकतात का मला सांगा. दासगणू महाराजांनी सुद्धा सुंदर चरित्र त्यांचं त्या ठिकाणी लिहिलंय भक्तिलीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मग नामकरण करायचं ठरवलं, नाव ठेवायचं. आता काय असतं, नाव ठेवायचा जो विधी असतो की नाही, नाव ठेवायचा विधीचं वर्णन असं केलं जातं, नाव कुणी ठेवावं बरं. आपल्या घरी जन्माला आलं बाळ आहे, त्या लेकराचं नाव कुणी ठेवावं. तुमच्याकडे काय पद्धत आहे वैजापूर तालुक्यात? उद्या सांगता का मग, काला झाल्यावर मला फोन करून सांगा, बोला ना. नाव ठेवायचं असलं, एकही प्रक्रिया सांगत नाही मी, आज असं बिना प्रक्रियेचं कीर्तन पहिल्यांदाच करू राहिलं आहे महाराज. एक तरी प्रक्रिया मला सांगावी वाटते, पण आज सांगावं वाटत नाही. आज माझं अंतःकरणच काहीतरी वेगळं आहे. ऐका, नाव ठेवायचं असलं तर कोण ठेवतं? हां, विचारा काकांना. नाव ठेवायचं असलं तर वडिलांनी नाव ठेवलं पाहिजे. पहिलं नाव जर मुलाचं कुणी ठेवावं तर वडिलांनी. पण लोक आत्याला बोलवतात. आत्याला का माहिती का? तेवढाच चान्स असतो 2-4 बुक्क्या हाणायचा. बस 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 तेवढंच असतं. मग तिने कानात कुरकुरुस तरी यांनी 2-4 बुक्क्या हाणायच्या, बस तेवढाच चान्स असतो. पण नाव वडिलांनी ठेवावं. वडिलांनी ठेवलेलं नाव चांगलं असतं. लोक मग नंतर लोक काय नावं ठेवतील ते ठेवू द्या. नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या. ऐका, मला काय सांगायचं, नाव ठेवायचं ठरलं, मग काय नाव ठेवलं? राजा राम. काय नाव ठेवलं? राजा राम. आता राजा राम शब्द का ठेवला माहिती आहे का? अहो, या जगामध्ये एकच राजा होता, तसे राजे 3 झाले बरं आपल्या देशामध्ये, तसे बरेच झाले. पण आपल्या महाराष्ट्राचं असं एवढं मोठं भाग्य आहे महाराज, की त्या ठिकाणी आपल्या देशामधले जे राजे आहेत ते राजे आपल्याला कळत नाहीत. आपलं भाग्य आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, त्यांना राजा म्हणतात. राजोही दीप्तो नावाचा त्या ठिकाणी धातू आहे. हा धातू आहे महाराज, तो काहीतरी विशेष वर्णन करून सांगत असतो. यांचं नाव ठेवलं राजा राम. राजाराम म्हणजे काय? अहो, राजाराम नाव ठेवायचं कारण काय असं माहिती आहे का? सांगू का? हरिसिंग बाबांच्या अंतःकरणातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता काय असतं, आपण त्या भूमिकेवर ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस त्यांच्या मनातलं आपल्याला कळत असतं. हे आम्हाला कॉलेजला मानसशास्त्र विषय होता म्हणून सांगतो. एखाद्याच्या मनाचं ओळखायचं ना, त्याच्या लेवलचं व्हायचं आणि मग बरोबर त्याच्यातलं कळतं. मग आता हरिसिंग बाबांनी त्यांचं नाव राजारामच का ठेवलं माहिती आहे का? कारण राम हा शब्द जर उच्चारला, तुम्ही उच्चारून पहा, राम राम म्हटलं की शांत वाटतं महाराज. राम राम म्हटलं की तोंड आ आणि म म्हटलं की बंद होतं, हे का नाही? राम म्हटल्यानंतर अंतःकरणात जी काही विकार पाप आहेत ती सगळी बाहेर जातात आणि म म्हटल्यानंतर परत ती गेली पाप माघारी येत नाहीत. म्हणून राम. राम शब्दाचा अर्थ आहे रमन्ते लोका अत्र इति रामा. हा, रमन्ते लोका अत्र इति रामा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सर्वजण रममान होतात त्याला राम म्हणतात. आणि तो राम असा तसा नाही, तर तो राम नुसता राम नाही तर राजा राम आहे. कारण का? त्यांनी राज्य केलं. कोणावर राज्य केलं? संत श्रेष्ठ दास राजाराम महाराजांनी राज्य केलं. कोणावर केलं? मग राज्य केलं म्हणजे काय? तलवार घेतली का? राज्य केलं म्हणजे काय लोकांना दडपशाही त्या ठिकाणी घातलं का? अजिबात नाही. राज्य कोणावर केलं माहिती आहे? जो जो त्यांच्यापर्यंत आला ना त्या प्रत्येक भाविकाच्या मनावर त्यांनी राज्य केलं. हो, कारण असा नियम आहे शास्त्राचा, असा शास्त्राचा नियम आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असतो तशीच त्या ठिकाणी प्रजा असते. जसा राजा आहे तशीच त्या ठिकाणी प्रजा आहे. यांनी सुद्धा तेच केलं महाराज, म्हणून त्यांचं नाव राजाराम ठेवलं. बरं, एवढं नाही तर पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बाभळेश्वराचं भगवान शिवाचं मंदिर आहे, तिथं जावं, त्याची उपासना करावी, त्याचं नामस्मरण. मी थोडक्यात सांगणार आहे, माझ्याकडे वेळ नाही ना जास्त. आता ते 7 दिवस असलं की लांबलचक सांगता येतं, पण आता काही अडचण नाही. थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न. असं नका देऊ बाबा, मी काय जाऊ द्या, नाही बोलता येत मला. असं तुमची श्रद्धा आहे, पण हे कीर्तनाचं व्यासपीठ आहे आणि मी कीर्तनाच्या व्यासपीठाला फार मर्यादेने जपतो महाराज. आता हे चोपदार बाबा होते ना, यांना जरा थोडंसं वाईट वाटलं असेल की बा शास्त्री झाला आणि आम्हाला विना घेऊन दिला नाही. खरं सांगू का? कीर्तनकाराच्या गळ्यातून विना फक्त विनेकऱ्यांनीच घ्यायचा असतो, हे लक्षात धरा. कारण तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर तो विना निळोबरायांकडे आला.
निळोबरांपासून तो विना हैबत बाबांपर्यंत आला आणि हैबत बाबांपासून तो विना आला. पण आता अशी गंमत झाली आहे, ते घेत घेत नाचत नाचत जातात हो. अशी कशी नाचत येतं. तुम्ही बारीक बोल वाजवता, कुठं शिकता तुम्ही मला काही कळत नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही वाजवत नाही ही गोष्ट ठीक आहे, पण इथून पुढं असं घडायला लागलं की थांबवा महाराज. एक सांगू, लोक आपल्याच संप्रदायावर त्या ठिकाणी नको ती टीका करतात ना, याला कारण आपणच सगळेजण झालोय. आपण झालोय. आपण त्या ठिकाणी एक लक्षात धरा, टाळी वाजवण्यापेक्षा कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करा. आपल्या संप्रदायाचा नियम ज्ञानोबराय तुकोबरांना आपली लाज वाटेल असं आपलं जीवन कधीच नसलं पाहिजे. कधीच नसलं पाहिजे. आपलं जीवन असं असावं की ज्ञानोबराय तुकोबराय साधू संतांच्या जीवनात आदर्श असावा. तुमची श्रद्धा आहे, मला मान्य आहे, पण ते पेटीमध्ये जाऊ द्या, इकडं कशाला येऊन देता. असो, माझा बोलण्याचा राग आला तरी चालेल महाराज. कुठं तुमच्या गावात नांदायला यायचं आहे मला. माझं काय असतं, संप्रदायाचे आपण नियम थोडेसे पाळले पाहिजेत. कमरेला उपरणं बांधणं हे जुने नियम होते, आता कोणी सांगत नाही ती गोष्ट वेगळी. आम्ही दरडावून सांगतो, बांधत चला. एकाने पॅन्ट शर्ट होता, मफलर बांधायला लावली महाराज, पण बांधायला लावली. आपले नियम असतात. असो, मी काय सांगत होतो, कीर्तन सांगत होतो तुम्हाला, बरोबर ना, कीर्तनच सांगत होतो ना. ऐका, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाची साधना अशी असते महाराज, सगळ्यात जास्त फलद्रूप जर कोणती साधना असेल तर नामस्मरणाची साधना आहे. फलद्रूप सर्वात लवकर त्या ठिकाणी भगवंताला जर प्रसन्न तुम्हाला करायचं असेल ना, तर भगवंताच्या नामाची साधना आहे. भगवंताच्या नामाची साधना अशी आहे महाराज. कबीर महाराजांचं वाक्य आहे. कबीर महाराज सांगतात, चांद पे जाने वाले इंसा देख तमाशा लकडी का. कबीर महाराज म्हणतात, पहा तुम्ही, पूर्वीच्या काळी लेकरू जन्माला आलं की थाळं आणि लाटणं वाजवायचे. थाळं आणि लाटणं कशाचं होतं पहिलं? लाकडाचं होतं, लाकडाचं. नंतर त्या लेकराला झोपवायचं असलं की पाळणा असायचा, पाळणा लाकडाचा होता. पुढे ते त्या ठिकाणी खेळायला लागलं, रांगायला लागलं की पांगुळगाडा यायचा, तो पांगुळगाडा लाकडाचा. खेळायला गेला, विट्टी दांडू खेळायला गेला, चेंडू फळी खेळायला गेला, सूरपारंब्या खेळायला गेला की ते कशाचं होतं? लाकडाचं. शाळेत जायला लागला की पाटी असायची खापराची, पण त्याला आवरण बाहेरचं असायचं, लाकडाचं. बसायला बेंच असायची, अरे बोला ना, लाकडाची. माझा वेळ वाचा ना, लाकडाची. त्याच्यानंतर चुकल्यानंतर शिक्षक मारायचे, काठी, हो, अशा हाताने नाही, अशा हाताने मारायचे. बरं, काही काही आमचे शिक्षक असे होते, नेमबाज होते. मला फेकून मारलं का डस्टर, बरोबर इथं अजून फुटलेलं आहे माझं. ऐका, डस्टर सुद्धा लाकडाचं. चांगला साहेब झाला, बसायला खुर्ची मिळाली लाकडाची, बरोबर ना, लाकडाची खुर्ची मिळाली. पुढे त्या ठिकाणी हळूहळू लग्न झालं, वरात निघाली, बैलगाडी लाकडाची. म्हातारा झाला, टेकायला काठी, बोला, लाकडाची. मेला, उचलायला तिरडी लाकडाची, बरोबर ना, लाकडाची. पुढं त्या ठिकाणी त्याला तिथं नेल्यानंतर अंत्यविधी करताना जाळायला लाकूडच, पेटवायला काडी लाकडाची. गुला असू द्या, पण ती काडी सुद्धा लाकडाची. चांद पे जाने वाले इंसा देख तमाशा लकडी का. कारण नामस्मरणाची अशी साधना आहे महाराज, की नामस्मरण आदिमा आणि अंतिमा आपल्या सर्वांना साथ देतं. म्हणून राजाराम महाराजांनी पहिलं पाऊल जर कोणतं उचललं असेल तर ते भगवंताच्या नामस्मरणाचं साधन उचललं. भगवंताचं नामस्मरण करायला लागले. एक दिवसाचा प्रसंग, त्या ठिकाणी परमात्मा प्रसन्न झाला. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकियार. राजाराम महाराजांनी तो पण अभंग लिहिलेला आहे की कशा रूपामध्ये बाबुळेश्वराने दर्शन दिलं होतं. सगळं मग आता माझे अभंग पाठ नाही तेवढे. ऐका, मग ते प्रसन्न झाले, म्हणे मला काहीतरी खायला पाहिजे, मला काहीतरी खायला दे. कोण म्हणतंय? देव म्हणतोय. प्रत्यक्ष सांब सदाशिव म्हणतोय, मला काय दे? खायला दे. मला भूक लागली आहे, मला खायला दे. असं आहे महाराज. खरंच सांगा, देवाला भूक लागते का? बोला ना, माझं बोलणं समजतंय ना सर्वांना दूरपर्यंत? सांगा बरं, खरंच देवाला भूक लागते का? नाही लागत. देव खरंच खातो का? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी की जैसे खिलाते नहीं. अहो, देवाला भूक लागते, पण कधी? ज्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याला पाहण्याची भूक लागते, त्यावेळेला देवाला भूक लागते. तू का म्हणे माझ्या असावल्या बाह्या
तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. ज्यावेळेला आठवण येते ना परमात्म्याची, त्यावेळेस परमात्म्याला सुद्धा भूक लागते. आणि त्या भगवंताने सांब सदाशिवानी सांगितलं, बाबुळेश्वराने काय सांगितलं, मला भूक लागली, मला जेवायला, मला काहीतरी घेऊन ये खायला. घाईघाईने गेले, घरून काहीतरी घेतलं आणि परत आले. पण परत आल्यानंतर आता देव दिसत नाही, आता देव दिसत नाही. आता कासावीस व्हायला लागले महाराज, इतके कासावीस व्हायला लागले. कोण असेल बरं तो? एवढा त्या ठिकाणी त्रिपुंडधारी असणारा, गजचर्म परिधान केलेला, माथांवर जटाचा भार असलेला, भस्म ओटी रुंडमाळा असलेला, असा त्रिशूळधारी, त्रिनेत्रधारी असा कोण असेल? कोण असेल? कोण असेल बरं तो? तो मला भेटला पाहिजे. तो मला आता कासावीस व्हायला लागले महाराज. एक सांगू का, देव भेटणं अवघड नाही. माझं वाक्य लक्षात ठेवा. नाही लक्षात राहिलं तर कुठंतरी लिहून ठेवा. देव भेटणं अवघड नाही, देवाकरता व्याकुळ होणं अवघड आहे. देव भेटणं काहीच नाही. आत्ता इथे कुठे ना दिसे पाहता उडी गाली अवचिता. तो माझा चिदंबर आत्ता सध्या या ठिकाणी इथे, पण त्याच्या प्राप्तीची माझी व्याकुळता झाली पाहिजे. जीवना वेगळी मासोळी, मासोळी जीवना वेगळी, मासोळी जीवना वेगळी, मासोळी जीवना वेगळी, मासोळी हो. तैसा तुका तळमळी, तुका तळमळी, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. हे जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, वा वा वा. झाले माझा जीवा. हो, केव्हा भेटती केव्हा. मला फार बरं वाटलं बरं का. आमचे आजोबा एक वाक्य सांगायचे, म्हणजे लग्न गरिबाचं असावं पण वाजंत्री चांगली असावं. तसे आपण देवाच्या दारातले होत महाराज. तुमच्या दोघांना पाहिलं, आम्हाला दोघांची आठवण आली. आमच्या भागामध्ये भाऊसाहेब महाराज आढाव सुपा भागामध्ये आणि बाळासाहेब महाराज आढाव, दोघं बंधूच आहेत आणि दोघांच्या फक्त टोप्या उंच आहेत. तुम्ही जसेच आहेत, तुम्ही सारखेच आहेत महाराज. ऐका, गायन महत्त्वाचं आहे. मला काही स्तुती करता येत नाही, मी फक्त जेवढं आहे तेवढं बोलता येतं. आता स्तुती करायची म्हणल्यावर आमच्या अक्रूर बाबाला सांगा होती, बरोबर गोड मस्त बोलतात त्यांनी. कारण मगाशीच मला सकाळी आमचं बोलणं जेव्हा झालं, मला वातावरण चांगलं आहे म्हणलं, बरं वाटलं. कारण काय असतं माहिती आहे का, गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाची आहे. ऐकणारे लोक असले पाहिजे, नाही तर एवढे 1000 बहिरे आणले आणि त्यांच्या पुढे कीर्तन सांगायला सुरुवात केली. काय उपयोग आहे महाराज? चवणा तो थान रात्रभर ओरडत बसा, काय उपयोग नाही त्याचा. ऐका, देवाच्या प्राप्तीकरता तळमळ झाली पाहिजे. जसा मासा पाण्यातून काढल्यानंतर जगत नाही महाराज, तशी अवस्था झाली. कोण असेल तो? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. कोणाला तरी विचारलं पाहिजे. कोणाला विचारलं? गावात आले महाराज, आता कोणाला विचारावं? पण ज्याला विचारावं ते हसायला लागलं. का माहिती आहे का? याचं कारण आहे. एकतर वय कमी आहे, एकतर 7-8 वर्षाचं फक्त वय आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात मला तो भेटला होता. म्हणजे लोक हसत होते का? म्हणे किती गोड बोलतंय म्हणे बाळ, लहान पोरगं पण किती गोड बोलतंय. काही लोक आश्चर्य करायचे, याला कसं काय दर्शन झालं असेल. काही लोक मनात म्हणायचे अरे त्याच्या आईवडिलांनीच तेवढं पुण्य केलं म्हणून पोराला एवढं हे सर्व सद्बुद्धी सुचते, त्याला कदाचित देवाने दर्शन दिलं असेल. काही लोकांनी नमस्कार सुद्धा केला महाराजांना आणि काही लोक म्हणायला लागले, हे बावलटाचे, असं कुठं राहतं का आणि असं कुठं देव भेटतो का आणि देव खरंच असतो का? असे सुद्धा नास्तिक लोक आहेत. ते अजून पण ते धसकटं जायचे नाहीत लवकर महाराज. हा ते बाकीच्यांना पोचवतात पण ते तसेच राहते. तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचं ते. ऐका मला काय सांगायचं. मग काय झालं? मग मात्र त्या ठिकाणी काय करावं? मन उद्विग्न व्हायचं. शांत बसावं तर काय करावं तरी काय? परत तिथं जावं, दर्शन करावं. पण नियम महाराजांनी केला. नियम केला, जे फळ का काहीतरी घरातून जे घेऊन गेले होते का नाही ते दररोज घेऊन जायचे. दररोज घेऊन जायचे म्हणतात आणि दररोज घेऊन जायचे. पण असं वाटायचं आता मी आणलंय खातर खरं, आणलंय खातर खरं, पण खात नाही महाराज. मग आता काय करावं काही कळेना. त्यावेळेस कळालं गावापासून दूर असणारे त्या ठिकाणी एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये श्री द्वारकादास महाराज आहेत. महाराज द्वारकादास महाराज ते सामान्य नाही. मला नाव त्यांचं घेताच अंगाला काटा आला. सामान्य नाहीत महाराज. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते द्वारकापुरीहून आले होते. आणखीन पुढे बोलू का?
तुम्हाला वाटतं द्वारकापुरीहून आले होते, पण मला वाटतं की दास राजाराम महाराजांकरता माझा द्वारकाधीशच द्वारकादास महाराजांच्या रूपात आला होता. हो, कारण आपल्या भक्ताला स्वतःपर्यंत जर घेऊन यायचं असेल ना, ऐका, त्या परमात्म्यापर्यंत पोचण्याकरता कुणीतरी मार्गदर्शक असावा लागतो. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या नाथ महाराज म्हणतात अवश्य पाहिजे आचार्या. प्रवृत्तीचा एक मार्ग आहे आणि निवृत्तीचा दुसरा मार्ग आहे. प्रवृत्ती म्हणजे संसार आहे आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ आहे. एक बोलू, संसारात मार्गदर्शक नाही भेटला तर एका जन्माचं नुकसान होईल, पण परमार्थात मार्गदर्शक नाही भेटला तर जन्मोजन्मीचं नुकसान होतं माणसाचं. म्हणून पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. मग काय करावं? मग तिथं कळालं, मग तिथं काहीतरी सत्संग होतोय, ते काहीतरी त्या ठिकाणी सांगतात, मग आपण तिथं गेलं पाहिजे. गेलं तर काय करायचं? तिथं जायचं. मस्त कथा चालू होती. कोणती कथा चालली होती? भागवताची कथा चालली होती. भागवत सामान्य नाही महाराज, भागवत सामान्य नाही. या भागवताचं वर्णन करताना असं सांगितलं जातं, ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण. बोला, टाळी वाजवा सर्वजण. वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती पदीठी भूमाता आरती करू. जय हो भागवता आरती करू तुझ भजन हृदय. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवता. श्री भागवत भगवान. इतका आनंद होता भागवताची आरती. म्हणजे भागवत म्हणजे सामान्य नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती. तिथं भागवत कथा चालली होती आणि स्वतः द्वारकादास महाराज ती भागवताची कथा सांगत होती. भागवत शब्दाचा एक अर्थ सांगतो. म्हणजे मी जे तुम्हाला मगाशी वाक्य वापरलं ना, द्वारकाधीशच द्वारकादास महाराजांच्या, तुम्ही जसं मगाशी म्हणले द्वारकेहून आले होते, ते कुणीच नव्हते, तो तोच होता महाराज. कारण कोणालाच एवढा उद्योग नाही आहे तो सोडून. भक्ताचं चांगलं व्हावं, भक्ताकरता, भक्ताला अनुग्रहित करण्याकरता भक्त त्याला जास्त काळजी असते. ऐका, भागवत शब्दाचा एक अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवंता प्रोक्ता अयम भागवता. म्हणजे भगवंताने स्वतःच्या मुखातून सांगितलं म्हणून त्याला भागवत म्हणतात. आणि भागवताची कथा ऐकत होते, कथा ऐकायचे जायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे आणि एक दिवसाच्या प्रसंगामध्ये 4थ्या स्कंदामधील ध्रुव बाळाचं चरित्र सांगत होते. द्वारकादास महाराज त्या ठिकाणी ध्रुव बाळाचं चरित्र सांगत असताना अगदी 5 वर्षाचा ध्रुव बाळ आहे. 5 वर्षाचा ध्रुव बाळ आपल्या वडिलांच्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसतोय. काय तिथून त्या ठिकाणी ती सुनीती येते. काय तिने त्या ठिकाणी त्याचा हाताला धरून त्या ठिकाणी ध्रुव बाळाला खाली ओढते. काय आणि त्याला सांगते, तपश्चाराध्य पुरुष, जा परमात्म्याची तपश्चर्या कर. त्याला सांग, परमात्मा प्रसन्न करून घेईन. त्याला सांग की सुनीती मातेच्या नाही, सुरुची मातेच्या पोटी जन्माला घाल, माझ्या पोटी जन्माला येईन, मग राजाच्या मांडीवर बस. तो तिथून निघाला. सुनीती नावाची त्याची आई आहे, त्याचा आशीर्वाद घेतला. पुढे निघाले. नारद महर्षी भेटले. नारदांनी त्या ठिकाणी सांगितलं, कुठं चाललात? म्हणे देवाच्या प्राप्तीकरता चाललोय. अरे तुझं खेळायचं वय? त्यांनी सांगितलं, खेळ एकच, फक्त परमात्मा भेटला पाहिजे. मग अरे हिंस्र पशु मारतील म्हणे, देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. नारदांना अधिकार कळून नारदांनी मस्तकावर हात ठेवला. हात ठेविला मस्तके, प्रसाद देऊने केले सुखी. 12 अक्षराचा मंत्र दिला गेला आणि तो 12 अक्षराचा मंत्र दिल्याच्या नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप मंत्र त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि मग ज्यावेळेस भगवंताची आराधना करायला लागले, वर्षी ध्रुव बाळाला दर्शन दिले. ऐकताय ना तुम्ही? कितव्या वर्षी? वयाच्या 5.5व्या वर्षी. आता असं बोलायला लागलं का आपल्याकडे ओढून घ्यायचं जरा, नाही कळालं? कीर्तनकार असं सांगायला लागले का आपल्याकडं वळून घ्यायचं. आणि तेच वळून घेतलं महाराज राजाराम महाराजांनी, वळून घेतलं. अरे
वयाच्या 5.5व्या वर्षी त्या ठिकाणी ध्रुव बाळाला दर्शन देतोय मी. 8 वर्ष झालंय मला अजून तो का भेटला नाही. कधीतरी असं मनाला वाटलं पाहिजे, कधीतरी एकांतात बसलं तर असं वाटलं पाहिजे माझं 40 वर्षाचं वय झालंय अजून मला देव भेटत नाही. मग ध्रुव बाळाचं चरित्र ज्यावेळेस ऐकलं ना महाराज, द्वारकादास महाराजांचे पाय धरले. महाराज काही पण करा, माझ्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे की मला तो परमात्मा प्राप्त व्हावा, मला या डोळे भरून त्याला पाहायचंय. जसा ध्रुव बाळाला प्रसन्न झाला तसा मला त्याने प्रसन्न व्हावं आणि माझ्या अंतःकरणातली इच्छा त्याने त्या ठिकाणी पूर्ण करावी. मला त्याचं दर्शन पाहायचं आहे. तुम्ही त्याचं रूप जे सांगितलं ना मला ते रूप पाहायचं आहे. त्याचं गोड सौंदर्य माधुर्य प्रधान असणारं त्याचं रूप मला पाहायचं आहे. जो स्फटिकाप्रमाणे पांढरे शुभ्र त्याची पायाची नख आहेत, पहा ना किती सुंदर दिसत होता ध्रुव बाळाच्या समोर. स्फटिकाप्रमाणे पांढरे शुभ्र त्याची पायाची नख आहे. त्याच्या चरणांवर सुंदर स्वस्तिक काढलेली आहे. कर्दळीच्या गाभ्यासारख्या त्याच्या पोटऱ्या आहे. सिंहासारखी लवचिक त्याची कंबर आहे. त्याची नाभी अतिशय सखोल, त्याचं उदर त्रिविणीकारयुक्त आहे. त्याचं वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण, एका बाजूने ब्राह्मणाने मारलेली लात आहे. अजान बहु असणारा कन्हैया आहे. कवळी कवळी हाताची बोट आहे. चतुर्भुज आहे. एका हातामध्ये शंख, एका हातामध्ये गदा, एका हातामध्ये पद्म, एका हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. गोलाकार हानोटी अधर असणारे ओठ, मौक्तिक रत्नावली ठेवल्यासारखे त्याचे दात आहेत. सरळ असणारी त्याची नाशिका आहे. मुलायम असणारे त्याचे गाल आहेत. बघा ना महाराज किती सुंदर दिसतोय. कुरुंगापेक्षा सुंदर बोलके त्याचे डोळे आहेत. उंच कपाळ आहे. त्यावर मलियागिरी चंदन लावून मध्ये कस्तुरीचा टिळा लावला आहे. कुरळी कुरळी तांबूस रंगाची त्याचे केस आहेत. मोराचा मुकुट त्याने धारण केला आहे. पिवळा पितांबर निळा शिला धारण केला आहे. गळ्यामध्ये वैजंती माळ, तुळशी माळ घातली. हातामध्ये बाजूबंद मनगट्या घातलेल्या आहेत. मकराकार कुंडल कानात घातलेले आहेत. असा जो प्रगट झाला ना, माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे तसंच मला कुणीतरी दर्शन द्यावं. माझा हसणारा हे असं ध्यान करत जावं देवाचं महाराज. ओ ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. इतका आनंद झाला गेला, इतका आनंद झाला काय सांगावं महाराज. ते द्वारकादास महाराज म्हणतात, अरे देवाने तुला त्याच वेळेस दर्शन दिलंय. पण असं आहे, एकदाच दर्शन देतो नादी लावतो महाराज. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, ऐकताय ना. देव एकदा दर्शन देऊन नादी लावतो महाराज. शुकाचार्यांना एकदाच दर्शन दिलं नादी लावलं महाराज. इतकं नादी लावलं का विचारता सोय ना. तसं राजाराम महाराजांना सांब सदाशिवाच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि नादी लावलं. मग काय केलं पाहिजे? काही नाही म्हणे, तू साधना चालू ठेव, साधना चालू ठेव. साधना सुरू ठेवली महाराज. मग दररोज जायचे. आता नित्यनेमाने, आता खंड पडत नव्हता. दररोज जायचे. दररोज द्वारकादास महाराजांकडे जायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे. त्यांच्या सिंहासनावर कोणतरी असा वाघ त्या ठिकाणी बसलेला पाहिला. त्यांना वाटलं बापरे, सिंह म्हणतात आणि वाघ आहे, दोन्ही सांगितले जातात बरं का. पंचानन शब्द वापरला तर सिंह येतोय असं आहे. मग बसलेला पाहिलं म्हणे हिंस्त्र पशू, घाबरले आणि घाबरत घाबरत गावापर्यंत आले. धाकधूक व्हायला लागली. आपल्याला खाल्लं नाही पण मनात इच्छा आली, यांनी त्या महाराजांना तर खाऊन नसन टाकलं. दुसऱ्या दिवशी परत गेले महाराज. पाहिलं तर त्या सिंहासनावर प्रत्यक्ष द्वारकादास महाराज बसलेले होते. आणि बसलेले असताना मग मात्र त्या ठिकाणी हात जोडले. द्वारकादास महाराजांनी शब्द काढलेत, मला भेटायला आला नाही म्हणे तू काल, का बरं पळून गेला म्हणे. महाराज एवढा मोठा सिंह पाहिला, पंचानन शब्द म्हणून सिंहच घ्यावा लागेल. एवढा मोठा सिंह, सिंह का? याचं कारण आहे, याचं कारण आहे की त्या द्वारकादास महाराजांनी सांगितलं, ओळखलं नाही का रे म्हणे तू, तुला त्या युगामध्ये माझं मस्तक सिंहाचंच होतं, तू ओळखलं नाही काय मला? तुला परत ते दर्शन पाहिजे का? तुला परत ते दर्शन पाहिजे का? घाबरणार नाही ना? अजिबात घाबरणार नाही महाराज तुम्ही असताना. मग काय केलं? परत ते रूप दाखवलं. पण एवढं रूप ते सहन होईना. आवरा म्हणे, तुमच्या रूपाला आवरा. शांत रूप आवरलं. महाराज मला कळालंय की आता मला कुणीतरी गुरु असलं पाहिजे, मला कुणीतरी मार्गदर्शक असलं पाहिजे. काहीतरी करा आणि मला त्या ठिकाणी तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या. मला तुमच्यासारखा दुसरा गुरु कोणी भेटणार नाही. मला त्यांनी सांगितलं अजिबात नाही, तुला आत्ताच मी नाही अनुग्रह देणार, मी अनुग्रह देणार नाही. प्रत्यक्ष भगवान परमात्मा चिदंबराच्या रूपामध्ये प्रगट होणार आहे ना, आणि तो ज्यावेळेस मुरगोडला तिथे प्रगट होईल. मार्तंड दीक्षितांच्या घरी प्रगट झालेला चिदंबर तेच तुला त्या ठिकाणी अनुग्रहित करतील आणि तेच तुझ्या अंतःकरणातली इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करतील. ज्यावेळेस अशा अंतःकरणामध्ये सांगितलं ना महाराज, मग काय करू तोपर्यंत? अरे संसारिक जीवन सुद्धा होतं त्यांचं. काय करू मी तोपर्यंत मला सांगा तर खरं, काय करू? म्हणे काहीच करू नको. ते जर भेटावे असं वाटत असेल ना, तर भेटण्याकरता फक्त त्यांचा सतत धावा सुरू कर, सुरू कर. राजाराम महाराजांनी शांत बसावं
आणि शांत बसून भजन करायला सुरुवात करावी. धाव पाव चिदंबरा राजा रामाच्या दयाळा. बोला बोला, हा हा, टाळी टाळी, हातवर. ओ धाव पाव चिदंबरा राजा रामाच्या दयाळा. धाव पाव चिदंबरा राजा रामाच्या दयाळा. धाव पाव चिदंबरा राजा रामाच्या दयाळा. चिदंबरा चिदंबरा जय जय सद्गुरु चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा जय जय सद्गुरु चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा चिदंबरेश्वर भगवान की जय. दास राजाराम महाराज. अशी टाळी वाजून भजन केलं ना, तुम्हाला सांगतो मनापासून भजन केलं तर स्वामी राजाराम महाराजांसहित प्रकट होतील महाराज. इतकं भजन करावं त्यांनी. फक्त भजन केलं नंतर त्या ठिकाणी आता जास्त विस्ताराला वेळ नाही, 9:30 वाजत आलेत माझ्याकडे. ऐका काय करू, मला भरपूर बोलावं वाटतंय पण आता वेळ आहे ना महाराज. सुरुवातीला कीर्तन करायचं असं वाटायचं कधी संपन, कधी कधी वेळ होईल. आता असं वाटतं का वेळ होते. ऐका ऐका, अहो ते बोलवणारे तेच, आपण कोण बोलवतंय महाराज. चिदंबर स्वामींचं चिंतन करायचं मात्र सुरू झालं आणि चिदंबर स्वामींचं चिंतन करत असताना स्त्रीगुरू आपल्याला भेटावेत, आपले चिदंबर आपल्याला भेटावेत असं वाटायला लागलं. का बरं सांगू तुम्हाला, द्वारकादास महाराजांनीच अनुग्रह केला असता पण चिदंबर महाराजांकरता का, याचं कारण आहे की जोपर्यंत परिपक्वता येत नाही तोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नसते महाराज. लक्षात धरा. मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. मला सांगा, आता आंब्याला मोहर आल्यानंतर कैरी येते, बरोबर ना. तुम्ही ऐकताय ना सगळेजण. झोपलेले माणसं हात वर करता का? नाही, झोपलेले नाहीत, बरं झालं. ऐका, आंब्याला कैरी येते. कैरी आल्याच्या नंतर त्या कैरीला पोपट येतो का हो तिच्याजवळ, त्या कैरीजवळ? नाही येत महाराज. का माहिती आहे का? तिच्याजवळ 3 दुर्गुण असतात. तुम्ही ऐकताय? 3 दुर्गुण असतात. काय माहिती आहे? तिच्यातला पहिला दुर्गुण असतो हिरवटपणा, तिच्यातला दुसरा दुर्गुण असतो टणकपणा आणि तिच्यातला तिसरा दुर्गुण असतो आंबटपणा. किती सांगितले मी तुम्हाला? 3 सांगितले. हिरवटपणा, टणकपणा आणि आंबटपणा. तिला जर वाटत असन पोपटाने यावन माझं रस स्वादन करावं तर तिला 3 दुर्गुण टाकून 3 गुण धारण करावे लागतील. टणकपणा टाकून नरमपणा धारण करावा लागेल, हिरवटपणा टाकून पिवळटपणा धारण करावा लागेल आणि आंबटपणा टाकून मधुरपणा धारण करावा लागेल. ज्या वेळेला टणकपणा जातो, नरमपणा येतो, हिरवटपणा जाऊन पिवळटपणा येतो आणि आंबटपणा जाऊन ज्यावेळेस मधुरपणा येतो त्यावेळेस ती कैरी कशाला आलेली असते? पाडाला आलेली असते. आणि ज्या वेळेला ती कैरी पाड अवस्थेमध्ये येते त्यावेळेस ती पोपटाला पत्र पाठवते. प्रिय मित्र पोपट दादा, तुमच्यात नाही ना कोणी दादा? हां, प्रिय मित्र पोपट दादा, मी कैरी अवस्थेतून पाड अवस्थेत आले तरी तुम्ही माझ्या रसाचं स्वादन करण्याकरता या. अशा कोणत्या पाडाला आलेल्या कैरीने पोपट दादाला पत्र पाठवलं? बोला तर, निदान पोपट दादानी तरी बोला. नाही महाराज. का बरं? अजिबात नाही. माहिती आहे तुम्हाला, ज्या वेळेला तिच्यामध्ये हे आंबटपणा जातो, मधुरपणा येतो, पुढं टणकपणा जाऊन, बोला ना, बोला 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 बिंदास, हां, नरमपणा येतो आणि हिरवटपणा जाऊन पिवळटपणा येतो, त्यावेळेला पोपट बरोबर त्या कैरीच्या पाडाला आलेल्या कैरीजवळ जातो. तसं आपल्या जीवनातला आंबटपणा कुविचारांचा गेला पाहिजे
आपल्या जवळचा त्या ठिकाणी जो टणकपणा आहे, जो मीपणाचा, तो गेला पाहिजे. आणि आपल्या जवळच्या कुसंगतीचा हिरवटपणा गेला रे गेला की साधू भेटे अपैसा. म्हणून द्वारकादास महाराजांनी भजन करायला लावलं, चिदंबरांचं चिंतन करायला लावलं महाराज. मग त्या ठिकाणी पुण्याला गेले काय, पेशव्यांच्या ठिकाणी राहिले काय, मग त्यांना कळालं चिदंबर अवतार झालाय, गेलं पाहिजे. सगळेजण तिथं गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष चिदंबराला पाहिलं महाराज. इतकी दिव्य असणारी त्याची त्या ठिकाणी करुणामयी मूर्ती होती महाराज. प्रसन्न असणारे त्या ठिकाणी मूर्ती आहे की ज्या मूर्तीचं वर्णन करता येत नाही. प्रत्यक्ष चिदंबर स्वामी त्या ठिकाणी अशी थांबलेले आहेत. अशी त्या ठिकाणी थांबलेले चिदंबर स्वामी आहेत की ज्यांना प्रत्यक्ष पाहिलं, पाहिल्यानंतर धावत जसं एखादी यात्रेमध्ये चुकलेलं लेकरू असावं, त्याला त्याची आई भेटल्यानंतर जितका आनंद व्हावा, तसं धावत धावत सगळा प्रोटोकॉल सोडून दिला की मी पेशव्यांच्या ठिकाणी कामाला आहे, काय आहे, सगळं मी कोण आहे काय सगळं विसरून गेले. आणि धावत जाऊन चिदंबर स्वामींचे चरण धरले महाराज. चरण धरले आणि घट्ट चरण धरून आता त्यांची पूजा करायची. पण कशी पूजा करावी? अरे डोळ्याच्या अश्रुधाराने त्या ठिकाणी पूजा केली. पाणी परात को छुयो नाही, नैन के जलशे फगत होय. डोळ्याच्या अश्रुधाराने त्या ठिकाणी त्यांचे पाय धुतले. आणि डोळ्याच्या अश्रुधाराने पाय धुतल्याच्या नंतर घट्ट पाय पकडले. आता नाही सोडणार म्हणे मी, दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे. सगळे जण पाहायला लागले, काय भानगडे, कशा करता तुम्ही, का पाय धरताय महाराजांचे, एवढं ओक्साबोक्षी. अरे कधी न रडणारा माणूस आम्ही कधीच रडताना पाहिलं नाही, कसं काय रडताय, काय कारण आहे. कोणाशी काहीच बोलले नाहीत, फक्त चिदंबराचा धावा करायला सुरुवात केली. माझं एक आवडीचं भजन आहे महाराज, आम्ही स्वामींच्या चरित्रामध्ये नेहमी म्हणत असतो. त्राहि माम शिव चिदंबर त्राहि माम. बोला बोला. त्राहि माम शिव चिदंबर त्राहि माम. बोला बोला. पाहि माम शिव चिदंबर पाहि माम. पाहि माम शिव चिदंबर पाहि माम. त्राहि माम शिव चिदंबर त्राहि माम. शिव चिदंबर पाहि माम. शिव चिदंबर शिवचिदंबरेश्वर भगवान की. म्हणत चला, दररोज म्हणत चला. त्राहि माम शिव चिदंबर त्राहि माम. पाहि माम शिव चिदंबर त्राहि माम. म्हणजे काय? मला तारा, माझं रक्षण करा. आणि पाहि माम म्हणजे माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. चिदंबर स्वामींनी त्या ठिकाणी पाहिलं आणि मग मात्र त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर विचारलं, बोला काय पाहिजे तुम्हाला. आता ती सगळे पेशवाई म्हणायला लागले, चला आपल्याला जायचंय, बस झालं दर्शन. म्हणे नाही, आत्तापर्यंत तुमची नोकरी करत होतो, पण तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला स्वामी माझे भेटलेत. आता मला तुमच्याबरोबर यायचं नाही, कारण आता मला संत भेटल्यानंतर मी परत संसारामध्ये रमणार नाही. आता चिदंबर सोडून मी दुसरं काही जाणार नाही. चिदंबर एक चिदंबर आणि चिदंबर 10 सुद्धा चिदंबर. मला दुसरं कुठंच जायचं नाही. मग आता ते निघून गेले आणि स्वामींच्या बरोबर असताना मग मात्र त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, काय पाहिजे, कशा करता एवढा अट्टहास केला. म्हणे, सांगू देवा, खरं सांगू चिदंबरा, मला काही नको आहे. आता तुम्ही कोण आहात माझ्याकरता. आता तुम्ही कृपावंत. पहिलं चरण. आता तुम्ही कृपावंत. हो आता तुम्ही कृपावंत. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. हो आता तुम्ही कृपावंत. वा वा वा. हो
साधू संत जीवलग त्यांचे पाय धरून सांगितलं आता तुम्ही कृपावंत. हा आता शब्द आला ना याचा अर्थ याच्या आधी कुणीच कृपावंत नाही. आता शब्द दोन पद्धतीने वापरला जातो. आता शब्द हा पूर्व सापेक्षाने वापरला जातो एक, आणि आता शब्द व्यासांनी जी 555 ब्रह्मसूत्र लिहिली त्याच्यामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा मंगलवाचक त्या ठिकाणी आहे. पण आता शब्द काय आहे मागचा आशय घेऊन येतो. आपण पसायदान सर्वजण म्हणतो. काय सुरुवात आहे त्याची? आता विश्वात्मके देवे. बस मग आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शून्यमध्ये द्यावे पसाय दान हे इथपर्यंत ठीक आहे. पण तो आता शब्द जो आला त्याच्या आधीची ओवी काय? किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी नेले येथ माझे जे उरले पायिकपण किंबहुना तुमचे केले. हे तुमचं केलं धर्मसंकीर्तन तुमचं सिद्धी नेलं इथं माझं पायिक पण उरलं म्हणून आता शब्द. इथे तुकोबर आहे आता शब्द का वापरतात कारण याचं कारण आहे दास राजाराम महाराजांचं म्हणणं सुद्धा तेच आहे. तुम्हीच कृपा म्हणतात. आत्तापर्यंत कुणीही कृपा केली नाही आता तुम्ही कृपा केली. आत्तापर्यंत कृपा करण्यास योग्य कुणी मिळालं नाही म्हणून आता तुम्ही कृपावंत. बरेचसे अर्थ करता येतील नाहीतरी त्यांचाच एक अभंग आहे कृपावंत भला सद्गुरू लाभला. कृपावंत भला सद्गुरू लाभला आहे का नाही. भला शब्द काय वापरला अंडरलाईन करण्यासारखा. भला म्हणजे काय? भला म्हणजे चांगला. आता चांगला असतो तो सद्गुरू असतात का सद्गुरू असतात तेच चांगले असतात? सद्गुरू चांगलेच असतात महाराज. पण दूरदर्शी असणारे भले म्हणजे योग्य मार्गदर्शन करण्यास योग्य असणारे सद्गुरू प्राप्त झाले. आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत आहात कारण कृपा करण्याकरता एकच वर्ग आहे महाराज. एक वेळेस देव कृपा करायचा नाही पण ही महात्मे कृपा करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. कृपा करतात महाराज म्हणून तुम्ही आता कृपावंत आहात असे तसे नाही. साधू संत जीवलग तुम्ही साधू आहात. स्वामींचा शब्दबद्दल सुद्धा काय वापरलाय शब्द आता हा साधू आहात. स्वामी साधू आहे. साधू कोणाला म्हणतात? परमसाध्य साधनोती इति साधू ज्याने परमसाध्याची प्राप्ती केली ते साधू आहेत. आणि संत संतुष्टम सततम वर्तते इति संताः. अर्जुना जो नित्य तृप्तो बरेचसे उदाहरण आहे. वारसे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू म्हणून ते संत आहेत. तुम्ही साधू संत अजून जीवलग. तुम्ही कसे आहात? जीवलग आहात. म्हणजे बाकीचे जीवलग आहेत फक्त फोटो पुरते. नाही कळालं तुम्हाला? बाकीचे जीवलग आहेत फक्त स्टेटस पुरते. हां आमचे कीर्तनकारांच्या स्टेटस असतात ना महाराज. आज जीवलगाच्या घरी कीर्तन आज जीवलग साथीला मान्य आहेत ही जीवलग आहेत. पण सांगू का हे जीवलग संसारातले आहेत परमार्थातले नाहीत. जीवलग त्यालाच म्हणा जो जन्म मृत्यूच्या संसारातून बाजूला काढतो ना तो खरा जीवलग आहे. हो जन्म मृत्यूच्या संसारातून बाजूला काढणारे म्हणून साधू संत जीवलग. मग माझी तुम्हाला विनंती आहे काय? हरी गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे. हो गोमटे ते करा माझे गोमटे ते करा
येत नाही दुसऱ्यात आली. ही बोधेबाबांची चाल आहे. गोमटे ते करा माझे आ गोमटे ते करा माझे. मग दुसरं सांगितलंय चिदंबर स्वामींच्या जवळ, काय करा? माझं गोमट करा. माझं काय करा? गोमट करा. गोमट म्हणजे काय करा? गोमट म्हणजे काय? गोमट म्हणजे काय? गोमट म्हणजे चांगलं. माझं काय करा? चांगलं करा. माझं काय करा? चांगलं करा. पण चांगलं करा म्हणजे नेमकं काय करा? भजन करा. विठोबा हरी जय विठोबा जय टाळी वाजवा, टाळी टाळी. विठोबा विठोबा रघुमाई 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 विठोबा हरि जय 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय चिदंबरेश्वर महाराज की आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुमाशी. आपली वेळ झालेली आहे. फक्त एक दृष्टांत सांगून आपण सर्वजण थांबूया. गोमटं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आता हे गोमटं म्हणजे नेमकं काय असेल बाबा, की कशाला गोमटं म्हणतात? चातुर्मास्याच्या पाठामध्ये असताना आम्ही एक दृष्टांत श्रवण केला होता गुरूंच्या मुखातून, थोडं सांगतो. गोमटं करा ज्यावेळेस राजाराम महाराज म्हणतात, तुकोबराय साधू संतांना म्हणतात, तसं दास राजाराम महाराज सुद्धा चिदंबर स्वामींचे पाय धरून त्यांना सांगतात माझं गोमटं करा. आणि आता आपल्याला सगळ्यांना सर्वांना सुद्धा एकच करायचे. ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी स्वामींच्या जवळ जाऊ किंवा दास राजाराम महाराजांच्या जवळ जाऊ, त्यांना एकच वाक्य वापरायचं, गोमटे ते करा माझे. कारण गोमटं म्हणजे चांगलं, माझं चांगलं करा. पण माझं चांगलं कशात आहे मला माहिती आहे का? खरंच सांगा. मी स्वतःला कीर्तनकार समजतो आणि कीर्तनकार समजून दररोज 2-3 कीर्तनं जर करत असेल, लोकांच्या समोर मी जर कीर्तन सांगत असेल, तर माझं चांगलं झालं असं म्हणायचं का मी? लोक फुलाच्या त्या ठिकाणी पायघड्या जर मला टाकत असतील, माझं पाय धुत असतील, मी माझं सांगतोय, तुम्ही तुमचं पाहून घ्या. आरती ओवाळत असतील, लोक फुलं उधळत असतील, लोक सर्व हे करत असतील, म्हणजे माझं चांगलं झालं असं मला म्हणायचं का? अहो मला सांगा, मी एक सोपी गोष्ट सांगतो, साधी गोष्ट सांगतो. मला सांगा, उंदरांची शर्यत लागली. कोणाची? तुम्ही जागे आहात ना सर्वजण? जागे आहात. उंदरांची शर्यत लागली आणि 10-50 उंदरांच्या शर्यतीमध्ये महाराज एक उंदीर जिंकला. काय झालं? बोला तर खरं. किती उंदरं? 5-50 उंदीर धरा. 5-50 उंदरांच्या शर्यतीत एक उंदीर जिंकला. काय झालं महाराज? काय झालं? काय सांगू? काहीच नाही झालं. का माहिती आहे? जिंकलेला उंदीर उंदीरच राहिला, तो भगवंताचा नाही झाला. नाही कळालं तुम्हाला? प्रसाद घेऊन घरी जा. नाही कळालं मी काय सांगणार आहे? ऐका, आपलं चांगलं कशात आहे? म्हणजे कीर्तन नावाच्या साधनेला मी बाद आणतोय असं नाही.
पण आपण लोकेशनामध्ये अडकतो, लोकांच्या इच्छेमध्ये अडकतो, लोक म्हणतील तसंच वागतो, लोक म्हणतील तसंच कीर्तन करतो, खालच्या थराला जाऊन बोलतो. ह्या गोष्टी चांगल्या नाहीत महाराज. एक सांगू का, ऐका, माझं चांगलं कशात आहे, मी कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणन महाराज. 25,000च्या ऐवजी 50,000चं पाकिट भरलं तर झालं, माझं गोमटं झालं म्हणन मी. हो, गोमटं झालं म्हणन. चांगल्या आता वॅगनर गाडीत आलो, येताना फॉर्च्युनरमध्ये आलो तर मी म्हणून माझं चांगलं झालं, मला वाटतं ना चांगलं झालं. ऐका, पण एक सांगू तुम्हाला, हात जोडून सांगतो महाराज, मी खूप मोठा नाही, पण मी खूप मोठ्याचं लेकरू आहे म्हणून बोलतो. मी मोठा नाही, मी खूप मोठ्याचं लेकरू आहे. गायक मंडळींना नाव माहिती असेल, कृष्णकृपांकी सद्गुरू डॉक्टर विकासानंद महाराज मिसा. मी खूप मोठ्याचा लेकरू आहे महाराज, म्हणून सांगतो मला कळालं आहे. आता मी या नारदाच्या गादीवरून सांगतो, मला आता कळालं आहे. आणि आता कळालं आहे म्हणून मी आता ठरवलं आहे की थोडं थांबून घ्यायचं. आता 16 जूनला वाढदिवस आहे, 16 जूनपर्यंत मोबाईल आधी सगळं वापरायचं, 17 जूनपासून मोबाईल घरी ठेवून द्यायचा आणि स्वतःची साधना करायची. कारण या उंदराच्या संगतीत राहून मी उंदीर नाही झालो पाहिजे. मलाही वाटतंय मी राजाराम महाराजांसारखं झालं पाहिजे. मलाही वाटतं माझ्या अंतःकरणामध्ये चिदंबर स्वामी भेटले पाहिजेत. आणि इथून या गादीहून सांगतोय महाराज, 17 जूनपासून त्या ठिकाणी मोबाईल वापरायचा नाही, घरी मोबाईल ठेवायचा. कुठं जर कीर्तन करायचं नाही असं नाही, कीर्तन साधना आहे महाराज, आपली साधना आपण केली पाहिजे, पण अतिरेक करायचा नाही, आपल्या मनावर करायचे. कीर्तन कसं करायचं, आपल्या मनावर, लोकांच्या मनावर नाही. लोक दसकट आहेत महाराज, काही म्हणते तुम्ही असं करा आणि तसं करा. अरे काही त्यांच्या मनावर करू नका. भगवंताला आवडेल असं कीर्तन करा, चिदंबराला आवडेल असं कीर्तन करा, राजाराम महाराजांना आवडेल असं कीर्तन झालं पाहिजे. हां, लोक तुम्हाला पिक्चरच्या चाली म्हणायला लावतील, म्हणायच्या नाहीत. याला गोड वाटलं पाहिजे. तो विटेवर बसून उभा राहिलाय ना महाराज, माझ्या अंतःकरणातली अशी इच्छा आहे की त्याच्याकरता कीर्तन करत करत त्यांनी माझ्याजवळ यावं, विटेहून खाली उतरावं आणि उतरवून त्यांनी त्या ठिकाणी मला मिठी मारावी. जशी राजाराम महाराजांना स्वामींनी मिठी मारली होती तशी मिठी मारावी. माझ्या अंतःकरणातली इच्छा आहे महाराज, मी खरं सांगतो. म्हणून मला कळालं आहे आता उंदीर नाही व्हायचं, आता त्यांच्यासारखं व्हायचं. मला माहिती आहे कावळ्याने किती आंघोळ केली तरी बगळा होत नाही, पण प्रयत्न तर करू शकतो ना. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, पण निदान एक दिवस तरी या डोळ्याने तो चिदंबर दिसेल ना मला. ऐका, म्हणून त्यांच्याजवळ विनंती करा, गोमटे ते करा माझे, कोणाचं, माझं गोमटं करा. दृष्टांत सांगतो पाठातला आणि सेवेला रजा देतो. ऐका, एका गावामध्ये एका गल्लीत एक बोरं विकणारी मावशी आली बरं का. ऐका, जाऊ द्या, ते बोलले पाहिजेत, त्याच्याशिवाय कीर्तनाला आनंद नाही. तुमचं लक्ष माझ्याकडे असं, याच्याकरता आवाज फक्त मंडपापुरताच पाहिजे महाराज, उगा लोकांच्या झोपा मोडतात. ऐका, हां, मग बोरं विकायला एक मावशी आली आणि ते एक छोटंसं लेकरू होतं, त्या लेकरू रडायला लागलं, आई मला बोरं पाहिजे, आई मला बोरं पाहिजे, असं करत करत आली. पण नेमकी ती बाई बोरं घ्यायला आली, घरातली त्या बाळाची आई, आणि तितक्यात ती तिची बोरावाली तिची मैत्रीण निघाली. अगो बाई तू आली का. आता बाई माणसाचा स्वभाव असतो महाराज, 1000 भजे गप बसतात पण एक कुरडई गप बसत नाही. नाही कळालं तुम्हाला. हां, तडतड. तुम्ही खोटं वाटतं ना, घरी जा. आता घरी गेला, उपास सोडायचा असेल ना काहींना, घरी जा, भजे टाका, गप बसतील महाराज, पण कुरडई टाकून पहा गरम त्याला, तडतड 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 केल्याशिवाय. ऐका, दोघींचं बोलणं सुरू झालं. ये म्हणे आतमध्ये बस. ही भाकरी करत होती, तिने बोराची पाटी ठेवली गेली आणि बोराची पाटी ठेवल्याच्या नंतर तिने सांगितलं काय कसं बरं का. म्हणे हे पोरगं कोणाचं ग. माझं पोरगं आहे. बघ ना, आपण शाळेत भेटलो होतो, आता त्या ठिकाणी भेटलो, किती आनंद प्राप्त झाला. ए बाळा इकडे ये, तुला बोरं पाहिजेत का. म्हणे हो. मग घे तुझ्या हाताने, तुला लागन तेवढे पोरगं. पोरगं एवढंच आहे, तुम्ही ऐकताय, एवढंच पोरगं आहे, एवढं. त्याने सांगितलं नाही मावशी, तुम्ही तुमच्या हाताने द्या, मग मला जमेल. आता ज्याची त्या पोराच्या आईने तोंडात बोट घातलं, मी कधीच असं शिकवलं नाही याला. ही कसं काय पोरगं एवढं हुशार निघालं. हिला मात्र आश्चर्य वाटले. संस्कार, नाही बाळा घे ना, तुला लागन तेवढे. नाही आहे मावशी, तुमच्या हाताने द्या. मग तिने सांगितलं बाळा एक भांडं घेऊन ये. छोटंसं भांडं ताटली आणली, त्याच्यात ते बोरं दिले महाराज, एवढे बोरं दिले. आणि दिल्यानंतर मग तिने चहा घेतला, ती निघून गेली. कुठं विकायला गेली मला विचारू नका, ती निघून गेली. निघून गेल्यानंतर ती धावत त्याची आई आली, मीठ आणलं बरं का, मीठ आणलं.
मिरची आणली, त्याच्याहून त्याची दृष्ट काढली. माझं बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने, त्याची दृष्ट काढली. वा वा, त्याची आलाई बलाई घेतली, त्याचे मुके घेतले. बाळा, अरे एवढाच आहे तू 4-5 वर्षाचा, एवढी अक्कल तुला आली कस काय? तू कस काय असं त्या ठिकाणी शिकला गेला? खूप आनंद वाटला गेला, तू हात लावला गेला नाही, कस काय असं केलं रे बाळा? कशामुळे असं केलं? म्हणे आई खरं सांगू का, हे काय संस्कार बिस्कार काही नाहीत म्हणे, हे तुझी अंधश्रद्धा आहे म्हणे. मग तू मला सांग आई, त्या मावशीने सांगितलं तुझ्या हाताने बोरं घे. मग मी माझ्या हाताने बोरं घेतली असते तर माझे हात छोटलेच आहेत, एवढे एवढे. किती बोरं बसले असते? 2-3 बसले असते. पण आता सांग ना आई, माझ्या हातामध्ये जे बोरं आलेत त्या मावशीने बोरं तिला द्यायला लावले का नाही? आता बघ ना, माझे वरचे 2 खिचे भरले गेले, चड्डीचे 2 खिचे पुढचे भरले, मागचे 2 खिचं भरले, 2 मुठींमध्ये बोरं भरलेत, पण अजून बोरं जसंची तसंच आहेत. याच्यातून काय शिकायचं आहे महाराज? माझं गोमटं करा असं म्हणण्याकरता माझं गोमटं याच्यात आहे असं म्हणू नका. ते त्यांना ठरू द्या, त्यांना ठरू द्या. त्यांनी ज्यावेळेस ठरवेल ना आपलं गोमटं कशात आहे, जसं त्या लेकराचे सगळे खिचे भरून हात भरून तरी बोरं शिल्लक राहिले, तेवढं आपलं अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचा साठा राहील. म्हणून जसं चिदंबर स्वामींना त्या ठिकाणी राजाराम महाराज म्हणतात गोमटे ते करा माझे, तसंही आपण दास राजाराम महाराजांना विनंती करा, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. भार ओझे मासे, भार ओझे तुझे भार बोधे तुम्हारे, भार बोधे तुम्हारे, भार बोधे तुम्हारे, भार बोधे तुम्हारे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज